नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, MBBS राऊंड 2चा जो कट ऑफ आपल्याला लागलेला आहे, तर त्याच्याविषयी अगदी तुम्हाला मी डिटेल्स माहिती सांगणार आहे. तर कट ऑफ हा किती मार्काने कमी आलेला आहे तो पण अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. ऑल इंडिया रँक आणि SMLनुसार कट ऑफ किती राहिलेला आहे राऊंड 2चा MBBSचा. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज इथे मी तुम्हाला अगदी सांगणार आहे. ओरली ऑल इंडिया रँक किती असणार आहे, SML किती आहे आणि मार्क अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी काढून दाखवते आणि कोणतं कॉलेज अलाउड झालेलं आहे ते पण अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार सांगणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे याची लक्षात येईल की आपल्याला राऊंड 2मध्ये किती हा कट ऑफ गेलेला आहे आणि राऊंड 3पर्यंत किती जाण्याची शक्यता आहे, की आपण राऊंड 3पर्यंत आपण वाट बघावी की नाही, महाराष्ट्रामध्ये का आपण अदर राज्यांचा पण विचार करावा, हे पण तुम्हाला पूर्णपणे कल्पना लक्षात येईल. तर व्हिडिओ जर असेच तुम्हाला युजफुल पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलशी सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याचा पूर्णपणे कट ऑफची कल्पना येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा स्क्रीनवरती मी पूर्णपणे तुम्हाला अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगणार आहे. तर प्रथम SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जो मार्क जर आपण पाहिले, SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरलचं मी सांगत आहे. तर 428वरती सीट अलाउड झालेली आहे 428ला आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 1,58,036 एवढा राहिलेला आहे. आणि SML जर विचार केला तर 12,972 एवढा हा SML राहिलेला आहे. तर त्या विद्यार्थ्याला अगदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे मिळालेलं आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. आणि त्यानंतर मी ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं तुम्हाला मी मार्क जनरलचे सांगणार आहे. 341वरती सीट अलाउड झालेली आहे आणि त्या ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा ते 3,37,268 एवढा राहिलेला आहे. आणि SMLचा जर विचार केला तर 24,507वरती SML राहिलेला आहे आणि त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे मिळालेलं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मी इथं तुम्हाला ते सांगते, विजय कॅटेगरी. विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला मार्क जनरलचे पाहिले तर 475वरती सीट अलाउड झालेली आहे. आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 84,520 एवढा राहिलेला आहे. आणि SML जर विचार केला तर 7,128वरती SML राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा ही सीट अलाउड झालेली आहे विजय कॅटेगरीचं. आणि त्यानंतर EWS हे गव्हर्नमेंट सांगत आहे. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी जनरल कॅटेगरीला तुम्ही जर पाहिला तर 488 सीट अलाउड झालेली आहे. 488ला सीट अलाउड झालेली आहे. आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक हा 66,976 एवढा राहिलेला आहे. आणि SMLचं पाहिलं तर 5,561 एवढा हा SML राहिलेला आहे. त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली सीट अलाउड झालेली आहे. आणि त्यानंतर जी कॅटेगरी NT1च्या विद्यार्थ्यांसाठी जनरलचा हा कट ऑफ 450 एवढा राहिलेला आहे. सेकंड राऊंडचा 450 एवढा आलेला आहे. आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 1,22,157 एवढा राहिलेला आहे. आणि SMLचं बघितलं तर 10,277 एवढा SML आलेला आहे. आणि त्या SMLवरती सीट अलाउड झालेली आहे आणि त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली ही मिळालेली आहे. आणि त्यानंतर जी मी तुम्हाला इथं कॅटेगरी सांगणार आहे, NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं आपण जर पाहिलं तर NT2च्या विद्यार्थ्याला 501वरती सीट अलाउड झालेली आहे. 501ला सीट अलाउड झालेली आहे NT2ला. आणि त्याचा जनरलचा ऑल इंडिया रँक हा 50,602 एवढा राहिलेला आहे. SML 4,111वरती SMLवरती सीट अलाउड झालेली आहे. त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे सीट अलाउड झालेली आहे. आणि त्यानंतर NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जनरलचा 507वरती सीट अलाउड झालेली आहे. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 44,676 एवढा राहिलेला आहे. SML हा 3,603 एवढा राहिलेला आहे. आणि त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा हे कॉलेज अलाउड झालेलं आहे NT3ला. आणि त्यानंतर मी इथं कॅटेगरी तुम्हाला इथे सांगत आहे SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी जनरलला 504 तर 504ला सीट अलाउड झालेली आहे. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 47,488 एवढा राहिलेला आहे. SML हा 3,840 एवढा राहिलेला आहे. तर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मेडिकल कॉलेज जे गव्हर्नमेंटचं आहे ते गडचिरोली हे कॉलेज मिळालेलं आहे SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यानंतर जी मी इथं काढलेली आहे OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा
जर मार्काचा आपण विचार केला तर 504 वरती सीट अलाउड झालेली आहे. 504 वरती सीट अलाउड झालेली आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 47,716 एवढा राहिलेला आहे. आणि एस-एम-एलचा विचार केला तर 3,866 हा राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली ही मिळालेली आहे ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जनरलचा हा 506 हा कट ऑफ राहिलेला आहे. जनरलचा वुमनचा 507 एवढा हा राहिलेला आहे. आणि आपण ऑल इंडिया रँक पाहिली ओपनची तर 45,122 वरती ऑल इंडिया रँक राहिलेली आहे. आणि एस-एम-एल हा 3,640 एवढा राहिलेला आहे. आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी कॉलेज हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली ही सीट अलाउड झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला जे काही आपलं हे 85% स्टेट कोटा गव्हर्नमेंटचा जो आहे त्याचा हा कट ऑफ हा सेकंड राऊंडचा पूर्णपणे अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी सांगितलेला आहे. ओपन, ओबीसी, NT 1, 2, 3, SC-BC, VJ, EWS आणि SC-ST हा पूर्णपणे सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे. कारण त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक किंवा एस-एम-एल किंवा मार्क कितीवरती सीट अलाउड झालेली आहे सेकंड राऊंडला हे पूर्णपणे कल्पना आलीच असेल. तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्याला पण याची पूर्णपणे कल्पना येईल. आणि ज्याही विद्यार्थ्यांना अगदी थर्ड राऊंडसाठी सुद्धा अगदी चॉईस फिलिंग पाहिजे असेल किंवा प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. कारण आता थर्ड राऊंडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कॉलेजेस येण्याचे चान्सेस राहणार आहेत. कारण खूप साऱ्या कॉलेजची प्रोसेस चालू आहे. फक्त आता सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला ते कॉलेज ॲड झाले की नाही हे लक्षात येईलच आपल्याला. आणि त्या अनुषंगाने अगदी मी तुम्हाला व्हिडिओ करून अगदी सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर ओके मित्रांनो, ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.